नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. बरेचदा मैत्रिणींनो, माझ्याकडे रोजच हा एक प्रश्न असतो की डॉक्टर, आमचं मूल जेवत नाही, खात नाही आणि त्याचं वजन वाढत नाही. मी नेहमी माझ्याकडे रोजचाच हा विनोद असतो की त्या खलीच्या आईलाही वाटतं की आपल्या लेकराचं वजन वाढत नाही. असं आहे का? कुठल्या आईला, विशेष करून भारतात, असं वाटतच नाही की आपल्या मुलांचं वजन वाढते. तर आज आपण थोडंसं त्या दृष्टीनं बघू बरं का, की खरंच वजन वाढते का नाही. आणि दुसरा मुद्दा असतो की ते मूल खातच नाही. तर आपण हे दोन वेगळे विषय आहेत, दोन वेगळे मुद्दे. तर आपण पहिला मुद्दा घेऊ की वजन वाढते का नाही, आणि वाढत असेल तर किती वाढणं हे नॉर्मल आहे. तर आपण जर समजा वयोगट घेतला तर साधारण 0 ते 1 वयोगटामध्ये एक लक्षात ठेवा की जे जन्मता वजन असेल त्याचं साधारण तिप्पट वजन वर्षाला पाहिजे. म्हणजे काय की एखादं मूल जर 3 किलोचं असेल जन्मता, तर वर्षाला त्याचं वजन 9 किलो पाहिजे. किंवा एखादं मूल जर 2.5 किलो असेल तर वर्षाला त्याचं वजन किती पाहिजे? 7.5. आता होतं काय माहिती आहे का, की ही 2.5 किलोचं जे बाळ असतं त्याची आई त्या 3 किलोच्या बाळाच्या आईशी गप्पा मारते. आणि मग तिच्या लक्षात येतं की नाही, तुझ्या मुलाचं वजन तर 9.5 किलो झालं आहे, माझ्या लेकीचं वजन तर 7.5 किलो झालं आहे. मग त्या 7.5 किलोवाल्या आईला असं वाटतं की आपण काही ते जगावेगळं वाईट करतोय का, चुकीचं करतोय का. तर असं अजिबात नाही आहे. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्या वर्षी साधारण वजन जेवढं त्याचं साधारण 5व्या महिन्याला दुप्पट होतं आणि साधारण वर्षाला तिप्पट होतं. त्यामुळे जर आपल्या बाळाचं जन्मताचं वजन माहिती असेल तर ओघाने आपण काढूच शकतो की आपलं बाळ व्यवस्थित ट्रॅकवर चाललेलं आहे का नाही. बरं, दुसरा मुद्दा की तुम्ही सगळे तुमच्या बालरोगतज्ञांकडे जाता, त्यांच्याकडे ते मांडलेलं असतं की वजन किती होतं, किती झालं आहे. आणि जर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत नसतील की वजन त्याचं कमी आहे खूप, तर अजिबात काळजी करायची गरज नाही. साधारण पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे, त्याच्यात आपण पाहिलेलंच आहे की साधारण 500 ते 600 ग्रॅम महिन्याला वाढतं. मग त्याच्यानंतर ते 500 ते 600 ग्रॅम वाढूच शकत नाही. नाहीतर मग वर्षाला काय होईल त्या बाळाचं? तो छोटा भीमच होऊन जाईल ना. तर साधारण 3 ते 4 महिन्यानंतर ते मूल साधारण 300 ग्रॅमनीच वाढतं. आणि वर्षाच्या वाढदिवसानंतर ते थेट 6-7 वर्षापर्यंत त्या मुलाची फक्त वाढ 2 किलो पर इयरनी होते. म्हणजे वर्षाला फक्त 2 किलो वजन वाढणं अपेक्षित आहे साधारण 6व्या वाढदिवसापर्यंत. त्यामुळे जर तुमचं मूल वर्षाला 5 ते 6 सेंटीमीटर उंचीने वाढत असेल 1 वर्षानंतर, आणि वर्षाला 2 किलो जर वजन वाढवत असेल, तर त्याच्या पाठी लागू नका की खा रे खा रे खा रे म्हणून. मग त्याला हवेवर जगून दे, असंच मी थोडक्यात सांगते. कारण होतं काय की बरेचदा 2 गोष्टी होतात. एक तर 2 वर्षाच्या आतील बाळांमध्ये काय होतं, बऱ्याच प्रमाणात दुधावर भयंकर जोर असतो. आपल्याकडे भारतात एक थोडी संस्कृती आहे, ते मी म्हणते दुग्धजन्य संस्कृती. म्हणजे काय की दूध हे प्यायलंच पाहिजे, इतकं दूध प्यायलंच पाहिजे, हा अट्टाहास केला जातो. पहिल्या 6 महिन्यात आईचं दूध देतोच आहे की, त्याच्यानंतर आपण आईचं दूध बंद करतच नाही, आपण खायला सुरू करतोय. पण वर्षानंतर त्याच्या मागे दुधाचा अट्टाहास आणि त्याच्यासाठी भयंकर घरामध्ये मारामारी करायची अजिबातच आवश्यकता नाही आहे. कारण की जर मूल व्यवस्थित जेवत असेल, 2दा त्याचं आहारात म्हणजे पोळी, भात, भाजी होत असेल, एवढं जर व्यवस्थित मूल खात असेल आणि त्याच्या अनुषंगाने पाणी बरोबर पित असेल, तर अशा मुलांच्या मागे लागू नका. होतं काय, बरेचदा ते ना अरबट चरबट ज्याला खाणं म्हणतो ना आपण, शेलकं खाणं. मग कुठे बिस्किटं खा, गोळ्या खा, कुठे चॉकलेटं खा, चिप्स खा, मग चिवडे खाल. तर ह्या गोष्टी त्याच्याने काय होतं, त्याची भूकमार होते. त्यामुळे हे प्रकार टाळून जर सकस घरचा आहार दिला, बरं तो 1 दिवस नाही खाणार, 2 दिवस नाही खाणार, मग सांगतात काय की तो रडतो खूप, तो हट्ट खूप करतो, मग आम्ही त्याला आणून देतो. तो आज चिप्ससाठी हट्ट करतोय, उद्या तो पैशासाठी हट्ट करणार आहे, परवा तो मर्सिडीजसाठी हट्ट करणार आहे. आपण देणार आहोत का, जरी परवडत असेल तरी? तर थोडक्यात सांगायचं काय की त्यांना घरात जे केलेलं आहे तेच द्यायचं. वर्षाचं मूल साधारण आईचा जो आहार असतो त्याचा निम्मा आहार घेऊ शकतो. आणि आई, बाबा, आजी, आबा ह्यांच्या सगळ्यांच्या ताटातलं मिळून जर तो छान अंगत पंगत करत तुमच्या बरोबरीनं जेवायला बसला, तर हे मूल नॉर्मल आहे. वेगळं त्याला वाढायची गरज नाही. सगळ्यांच्या बरोबरीनं ते बसलं, तर आम्ही त्याला फॅमिली पॉट फीडिंग म्हणतो. त्या अनुषंगाने ते मूल आपसुकच
पंक्तीत बसून आईबाबांबरोबर बसून गप्पा मारत बसून खायला शिकतं. तो हा झाला खाण्याचा विषय. आता वाढीचा विषय आपण बघितलेलाच आहे की जर एखाद्या मुलाची वाढ साधारण बघितलं तर 2 किलो आपण म्हणलो आहे की वर्षाला, किंवा 5 ते 6 सेंटीमीटर उंची वर्षाला जर वाढत असेल तर अशा मुलांच्या अजिबात मागे लागू नका. एक लक्षात घ्या की साधारण 5व्या वर्षापासून ते साधारण 9-10 वर्षापर्यंत त्यांची वाढ तेवढीशी होत नाही. कारण की ॲक्टिव्हिटी होत असेल, उंची वाढत असते, पण वजन काही इतकं झपाट्याने वाढत नसतं. पण जेव्हा ती मुलं वयात येतात आणि मुली थोड्या लवकर, मुलं थोडीशी उशिरा, म्हणजे मुलांची जी वाढ आणि उंची आणि त्याचं वजन जे वाढणं, ज्याला आपण मस्क्युलर वजन म्हणतो, ते साधारण 13-14 वर्षानंतर झपाट्याने वाढायला लागतं. वेरॅज मुलींचं साधारण 9व्या-10व्या वर्षानंतर उंची आणि वजन वाढणं अपेक्षित आहे. तोपर्यंत त्यांच्यामध्ये भयंकर आमूलाग्र बदल होईल आणि भयंकर ती मोठी होतील असं, आणि नाही झाली तर त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. ती वर्षाला जर छान 5-6 सेंटीमीटर वाढत असतील तर आपल्याला ते पुरेसं आहे. अशीच जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.